नमस्कार मैत्रिणींनो, सुचिता व्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत। तर आंब्यापासून उसळी तयार कशी करतात हे आज आपण पाहणार आहोत। इथे मी आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण ते कापायचे आहेत। प्रथम आपण आंब्याची साल कशी काढायची ते पाहूया। मी इथे एक आंबा घेतला आहे आणि पहिल्यांदा त्याचा देठ काढून टाकायचा, म्हणजे ह्या देठाला चीक असतो म्हणून तो काढून टाकायचा आणि विळीच्या साहाय्याने अशी सालं आंब्याची काढून घ्यायची। विळीच्या साहाय्याने मस्त सालं निघतात, म्हणून मी इथे विळीचा वापर केलेला आहे। फक्त काळजी एवढीच घ्यायची की आपला हात कापला गेला नाही पाहिजे। अशा प्रकारे ही सालं माझी काढून झालेली आहे। आपण पाहू शकता कशी पटापट सालं निघत आहेत ती। अजून एक आंबा तुम्हाला मी सोलून दाखवते। हा पहा, दुसरा आंबा घेतला आहे। अशा प्रकारे त्याची पटापट सालं मी काढत आहे। अशा प्रकारे सर्व आंबे आपण आता सोलून घेऊया। तर इथे सर्व आंबे माझे सोलून झालेले आहेत। आता आपण याचे तुकडे करून घेऊया। असे छोटे छोटे तुकडे करायचे। ह्याला आपण कोकणी भाषेत उसळी म्हणतात। ही सुकी मच्छीमध्ये टाकायची असते, छान होते सुकी मच्छी। आपण करू शकता असं। आणि अशा प्रकारे मी हे सर्व आंबे कापून घेते। आपल्याला आंब्याचा बाटा म्हणजेच कोय इथे घ्यायची नाही। तर अशा प्रकारे मी आता सर्व आंब्यांचे छोटे छोटे तुकडे करणार आहे। इथे आपण पाहू शकता मी सर्व आंब्यांचे छोटे छोटे तुकडे केलेले आहे। आता आपण यांना उन्हात नेऊन ठेवूया। ऊन खूपच कडकडीत पडलेलं आहे, तर आपल्याला हे आंब्यांचे तुकडे सुकवायला 3 दिवस फक्त लागतील। कडकडीत उन्हात लगेच सुकून होतात। अशा प्रकारे मी इथे उन्हात ठेवलेलं आहे। आजचा दुसरा दिवस आहे। उसळी आपली किती लगेच सुकली आहे ती पहा। तर अशा प्रकारे आज पण मी ही उन्हात नेऊन ठेवणार आहे। तिसऱ्या दिवशी उसळी सुकून पूर्ण तयार झालेली आहे। आता आपण तिला मिठाचे पाणी लावून घेऊया। मी इथे पेल्यामध्ये मीठ घेतलेलं आहे, अंदाजे मीठ घ्यायचं आणि त्याच्यात पाणी ओतलेलं आहे। तर त्या मिठाचे मी पाणी तयार केलेले आहे आणि हे पाणी आता आपण असे शिंतडून सर्व उसळीला लावून घ्यायचे। चांगल्या प्रकारे लावायचे, म्हणजे ह्या उसळीला काहीही होत नाही, भुंगा किंवा कीड अजिबात लागत नाही। म्हणून मिठाचे पाणी इथे लावायचे। मिठाचे पाणी लावून झाले की परत आपल्याला 2 दिवस ही उसळी उन्हात ठेवायची आहे आणि नंतर पॅकबंद डब्यात भरून ठेवायची आहे। तर ही पहा, मी तिला मिठाचे पाणी लावून उन्हात आणून ठेवलेली आहे। इथे माझं खोबरं पण सुकत आहे।
सुक्या मच्छीमध्ये घालण्यासाठी आपली उसळी तयार आहे। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।